हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल एम के ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई डे ग्रेड 2 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 8 द मंकी चीफ अँड द डिमन हा पाहणार आहोत. चला तर मग लेसनला सुरुवात करू न्यू वर्ड्सने. फर्स्ट आहे स्क्रीम. स्क्रीम म्हणजे काय तर ओरडणे. नंतर बँक. बँक म्हणजे नदीचा जो काठ असतो त्याला म्हणतात बँक. नेक्स्ट डिमन. डिमन म्हणजे राक्षस. नेक्स्ट मोक. मोक म्हणजे काय तर वेडावणे किंवा चिडवणे. सक. सक म्हणजे पिणे. चला तर मग लेसनला सुरुवात करूया नेक्स्ट पेजने. डिड यू नो मंकीज हॅव युनिक फिंगरप्रिंट लाईक ह्युमन्स. म्हणजे काय माकडांना माणसासारखेच वेगळ्या बोटांचे काय असतात ठसे असतात म्हणजे फिंगरप्रिंट्स असतात. देअर आर ओव्हर 260 डिफरंट स्पीसीस ऑफ मंकीज अराउंड द वर्ल्ड. जगभरात माकडांच्या किती आहे ना पीसीस म्हणजे काय तर प्रजाती म्हणतात त्याला. 260 ह्या काय आहेत प्रजाती आहेत. द फिमेल स्पायडर मंकी हॅज द लॉंगेस्ट टेल. जी फिमेल मंकी असते तिला काय म्हणलं जातं तिला काय असतं तर सगळ्यात लांब शेपटी असते. द मेल हावलर मंकी इज वन ऑफ द लाऊडेस्ट ॲनिमल इन द वर्ल्ड. आणि जो आहे ना मेल हावलर मंकी जो असतो तो कसा असतो सर्वात मोठा आवाज करणारा प्राणी म्हणून ओळखला जातो. चला तर मग आहे ना लेसनला सुरुवात करूया. द मंकी चीफ अँड द डिमन. म्हणजे काय माकडांचा प्रमुख आणि एक राक्षस. वन्स अपॉन अ टाईम अ ट्रूप ऑफ मंकीज केम टू ॲन अननोन फॉरेस्ट. एकदा एका अज्ञात जंगलात आहे ना काय होतं माकडांचा एक आहे ना ग्रुप येतो. त्या ग्रुपला काय म्हणलं जातं तर ट्रूप. द चीफ ऑफ द ट्रूप वॉज अ व्हेरी इंटेलिजंट मंकी अँड सेव्ह देम फ्रॉम ऑल द डेंजर्स. आणि त्यांचा जो एक प्रमुख होता तो अतिशय बुद्धिमान आहे ना माकड होता आणि त्याने त्यांना सर्व धोक्यांपासून वाचवले होते म्हणजे बाकीच्या सगळ्या मंकीजला. देअर वेअर मेनी ट्रीज विथ पॉयझनस फ्रूट इन द फॉरेस्ट. आणि त्या जंगलात विषारी फळे असलेली अनेक झाडे होती. द मंकी चीफ हॅड ऑल्सो हर्ड दॅट देअर वेअर मेनी लेक्स इन दिस फॉरेस्ट विच वेअर पजेस्ड बाय डिमन. आणि त्या जो मंकी चीफ होता त्याने हे ऐकलं होतं की ह्या जंगलात ना काय तर अनेक जे लेक आहेत ते काय आहेत त्याच्यात डिमन म्हणजे राक्षस आहेत. नेक्स्ट पाहूया. द मंकी चीफ ॲडवाइज द मंकीज डिअर मंकीज इफ यू सी एनी अनयुज्युअल फ्रूट or unknown lake, do not eat fruit or drink water without my permission. All the monkeys agree to follow his advice. आणि मग जो मंकी चीफ असतो तो आहे ना काय करतो सगळ्या जे बाकीचे मंकी आहेत त्यांना एक ॲडवाईस देतो म्हणजे एक सल्ला देतो की जर तुम्हाला कोणतेही आहे ना असामान्य फळ म्हणजे अनयुज्युअल फ्रूट किंवा अननोन आहे ना असं एक लेक दिसलं तर आहे ना त्या झाडावरचे फ्रूट किंवा ते पाणी माझ्या परमिशनशिवाय काय प्यायचे नाही किंवा खायचं नाही फ्रूट. वन डे द ट्रूप ऑफ मंकीज वॉज सर्चिंग फॉर फूड. आफ्टर वॉकिंग अ लॉंग डिस्टन्स दे सॉ अ बिग लेक. एक दिवशी माकडांचा हा जो ट्रूप म्हणजे जमाव आहे तो अन्न शोधत होता आणि बरेच अंतर चालल्यानंतर त्यांना एक मोठे तळे दिसले म्हणजे लेक दिसला. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. The monkey chief arrived and asked them, "Did anyone drink water from the lake?" They replied, "No, we follow your instruction." आणि मग काय होतं की माकडांचा जो चीफ असतो तो तिथे येतो आणि तो त्यांना सगळ्यांना विचारतो की हा तलावातले पाणी कोणी प्याले का. त्यांनी सगळ्यांनी मग उत्तर दिलं की नाही आम्ही तुमच्या काय परमिशनशिवाय किंवा इन्स्ट्रक्शनशिवाय हे म्हणजे इन्स्ट्रक्शन पाळले आहेत. तर ही सेड वेल डन. आणि म्हणून मग तो त्यांना रिप्लाय करतो की शब्बास. द मंकी चीफ देन वॉक अलॉंग द बँक अराउंड द लेक. आणि मग तो मंकी चीफ काय करतो जी बँक असते म्हणजे जो लेक आहे त्या लेकचा जो काठ असतो जमिनीचा भाग त्या जमिनीच्या भागावर थोडं काय करतो चालतो.
He examined the footprint of the animal that had gone into the lake and noticed that none of the animal came out. आणि मग ते जर तो निरीक्षण केल्यानंतर त्याला काय एक्झामिन केल्यानंतर त्याला काय कळतं की त्या जो तलाव आहे त्याच्यात गेलेल्या प्राण्यांचे ठसे त्याला मिळाले, पण त्याच्या एक लक्षात आले की एकही प्राणी बाहेर आला नाही. ही रिअलाइज दॅट दिस लेक वॉज पजेस्ड बाय अ डिमन. आणि मग त्याला लक्षात आलं की हे काय जो लेक आहे तो काय आहे त्याच्यावरती राक्षसांचे पजेस केला आहे, म्हणजे त्याच्यावरती त्यांचा अधिकार आहे. ही सेड टू द मंकीज, दिस लेक इज पजेस्ड बाय अ वॉटर डिमन, सो नो बडी शूड गो इन टू इट. आणि मग तो सगळ्या मंकीला म्हणतो की हे जे लेक आहे या पाण्याचा काय त्याच्यावर त्या राक्षस आहे, म्हणून कोणीही त्यात जाऊ नये. Just then the water demon appeared in the middle of the lake and yelled, "This is my lake. If anyone enter in or touch it, I will eat him up." आणि मग तेवढ्यात त्यानं जो तो पाण्याचा राक्षस बाहेर येतो तलावामध्ये मध्यभागी सगळ्यांना दिसला आणि तो ओरडला, हे माझे तलाव आहे, जर कोणी त्यात शिरले किंवा त्या पाण्याला जर टच जरी केलं तरी मी त्यांना खाऊन टाकीन. बट द मंकी चीफ सेड, डिअर डिमन, वी विल ड्रिंक वॉटर विदाउट एंटरिंग ऑर टचिंग युअर लेग. पण मग जो मंकी चीफ असतो त्या डिमनला काय उत्तर देतो की यांना आम्ही ह्या तळ्याला न जाता किंवा त्याला टच न करता आम्ही हे पाणी पिऊ. द वॉटर डिमन मोक द चीफ, हा हा, इट इज इम्पॉसिबल, हाऊ विल यू डू दॅट. आणि मग हे ऐकून ना जो वॉटर डिमन असतो तो काय करतो, त्यांचं मुख म्हणजे काय चिढवतो त्यांना आणि त्यांना म्हणतो की हसून, हा हा, हे इम्पॉसिबल आहे, म्हणजे हे अशक्य आहे, तू ते कसे करणार. द मंकी चीफ रिप्लाय, जस्ट वेट अँड वॉच. आणि मग जो मंकी चीफ असतो तो त्याला म्हणतो की थांब आणि पहा. ईच वन ऑफ अस विल ड्रिंक वॉटर फ्रॉम दिस लेक विदाउट टचिंग इट. आणि प्रत्येकजण ह्या तळ्याचे पाणी त्याला टच न करता पिऊ. ही आस्क्ड द मंकीज टू लुक फॉर सम बांबूज दॅट डू नॉट हॅव नॉट. आणि मग तो त्यांना काय सांगतो त्या माकडांना की जा आणि बांबू शोधून आणा की ज्याला आहे ना नॉट म्हणजे काय गाठ नसेल. द मंकीज सून फाउंड बांबू विदाउट नॉट. आणि मग लवकरच आहे ना त्या माकडांना काय होतं, बांबू सापडतो की ज्याला नॉट नसते म्हणजे गाठी नसतात. दे ब्रॉट दोज बांबूज टू द मंकी चीफ. आणि मग ते काय करतात, ते जे बांबू आहेत त्यांनी ते बांबू आणले आणि जो मंकी चीफ आहे त्याला दिले. ही जॉईन देम अँड मेड इट लाईक अ लाँग पाईप. आणि मग तो त्यांच्यात आहे ना तो काय करतो, सगळे जे पाईप्स असतात बांबूचे ते एकमेकांना जोडतो आणि एक मोठा पाईप तयार करतो, पाईपसारखा तो तयार करतो. ही पुट वन एंड ऑफ द बांबू पाईप इन टू द लेक. आणि तो लांब झालेला पाईपासारखा जो बांबू होता त्याचं एक टोक तो काय करतो, तलावात घालतो. देन ही वेंट टू द अदर एंड अँड सक वॉटर फ्रॉम द लेक. आणि दुसऱ्या टोकाने तो तलावातले पाणी शोषून घेतो, पिऊन घेतो. द वॉटर स्टार्टेड कमिंग आउट ऑफ द पाईप अँड ऑल द मंकीज इझिली ड्रँक द वॉटर. आणि पाणी ओढून घेतल्यामुळे काय झालं, सहजासहजी त्या पाईपमधून पाणी त्यांना पिता आलं सगळ्या माकडांना. द वॉटर डिमन कुड नॉट बिलीव्ह हिज आईज. आणि हे सगळं पाहत असताना जो वॉटर डिमन होता त्याला त्याच्या डोळ्यांवरती विश्वास बसेना. ग्रम्बलिंग टू हिमसेल्फ, तो स्वतःशीच आहे ना बडबडत ही डिसॲपियर इन टू द लेक, तो तलावात गायब झाला. द मंकीज थँक द मंकी चीफ फॉर सेविंग देअर लाईफ. आणि सर्व माकडांनी मग आहे ना त्यांचे प्राण वाचवल्याबद्दल जो मंकी चीफ होता त्याला काय म्हणले, आभार मानले.
तर आता ही स्टोरी कुठून घेतली आहे तर जातक कथा ह्या जातक टेल्समधून म्हणजे जातक कथेमधून ही स्टोरी घेतलेली आहे. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा लेसन व्यवस्थित समजला असेल. ह्याचा जो प्रॅक्टिस झोन 1 आहे हा मी लवकरात लवकर घेऊन येईन. थँक्यू.